आपण थेट पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। सागर, आपण पाहतोय गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी उपोषणावर आहेत। आज आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत अशोक उईकेंची बैठक झालेली आहे। आता उईके ह्या उपोषणकर्ता विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत की नाही, काय अपडेट आहे? नक्की आपण जर पाहिलं तर 14 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शिष्टमंडळाबरोबर भेट घेतलेली आहे आणि ते काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतात। मात्र या मागण्या ज्या आहेत त्या या विद्यार्थ्यांना मान्य नाही आहेत आणि ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत, आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याबरोबर। या आंदोलनावरती तुम्ही ठाम आहात का आणि काय चर्चा केली आता? काय चर्चा झाली आहे, काय तुमचं म्हणणं आहे? मागण्या तुम्ही मांडणार 14 दिवसानंतर मंत्री आता खरं तर शिष्टमंडळ आल्यावर ज्या काय आमच्या प्रतिक्रिया असतील ते सर्व शिष्टमंडळाच्या आधारित जे काय चर्चा झाल्यावर आहे ते आम्ही मांडू। 14 दिवसानंतर मंत्री येत आहे। आता शिष्टमंडळ आमचं जाऊन आलेले, आम्हाला सर्व गोष्टी समजतीलच, परंतु मंत्री महोदय देखील आता आम्हाला भेटण्याकरता येत आहेत। आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करू आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तर ठाम आहोत। म्हणजे उपोषण जोपर्यंत पूर्ण लेखी येते नाही लागू होत नाही तोपर्यंत थोडा वेळ आम्ही मागणी आंदोलन चालू ठेवतोय। तुम्ही ठाम आहे आंदोलनावर? हां ठाम आहे। वाटतं मागण्या मान्य करतील? मान्य करतील तर आम्ही तरी 2-3 दिवसानंतर तरी चालू राहील आमचे उपोषण, म्हणजे सोडणार नाही, सोडणार नाही आम्ही। नंतर आपण जर पाहिलं ते सगळे उपोषणकर्ते विद्यार्थी आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे आता जर बघितलं तर या ठिकाणी मंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मंत्री बरोबर आपण जर पाहिलं तर अशोक उईके असतील, नरहरी झिरवाळ असतील, त्याचबरोबर इतर आदिवासी आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतात। आपण जर पाहिलं तर या मागण्यांसाठी 14 दिवसानंतर हे सगळे मंत्रिमंडळ आता इथे येत आहे। मागण्या 14 दिवसानंतर इथे येत आहेत सगळे, 14 दिवसानंतर येत आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळे लोक जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। 14 दिवसानंतर मंत्रिमंडळ जे आहे, मंत्रिमंडळातील आदिवासी मंत्री असतील, आमदार असतील, त्यांना 14 दिवसानंतर ही जाग आलेली आहे।